आता बाईकनी नाही या कारने येणार डायरेक्ट. ए भाई भाई साहब ए भाई. दगडांवर तुमचे कोरीव काम करू नका. आय लव्ह दिस मनीषा हे ते काय कोरीव काम करायचं होतं तर प्राचीन कालमध्ये करायचं. तुम्ही कोरीव काम करू नका. कडक प्लेस आहे, कडक प्लेस. म्हणजे इथे समुद्र आणि आम्ही अशा क्लिफवरती अशी कॅम्पिंग करतो. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंगचे 5 वाजत आले आहेत आणि मी झालो आहे असा रेडी का? कारण आज आपण करणार आहे एक जबरदस्त बाईक राईड, ते पण कोकणाच्या दिशेने का? कारण की जवळच आलेला आहे शिमगा आणि शिमग्याला टाकलेली सुट्टी झालेली आहे अप्रूव्ह. तर बाई आपण चाललेलो आपल्या गावी. डायरेक्ट गावी नाही जाणार, पण आज आहे संडे आणि आय थिंक उद्या आहे शिमगा. तर आज संडे, आज आपण लोक जाणार आहेत कशेळीच्या साईडला, कशेळी बीचच्या साईडला. आणि तिकडे आज आपण कॅम्पिंगचा एक प्लान घेऊन चाललेलो आहे. कॅम्पिंग वगैरे करणार आहे. खूप मोठा असा प्लान आहे. मी सेम प्लान आधी पण करून झालेला आहे. तर ह्या वेळेला आपण जबरदस्त प्लान करणार आहे. काय सेटअप करायचं आहे बाईकवरती, खूप टाईम जाणार आहे. तर मित्रांनो चला जाऊया कोकणाच्या दिशेने. चला निघूया आपल्या कोकणाच्या राईडकडे. तर सकाळी आम्ही आमचा प्रवास सुरू केला. व्हॉइस ओव्हर देण्याचे कारण एकच आहे की माझा आवाज माईकमध्ये प्रॉपर रेकॉर्ड झाला नाही. तो वैसे भाई अभी हम लोग ने हर एक ने EGS का ये इंटरकॉम लिया, मेश इंटरकॉम. तो अभी कनेक्टिविटी थोड़ा हो रहा है यहाँ पे. आम्ही घेतलेले इंटरकॉम कनेक्ट करायला खूप टाइम गेला. शेवटी आम्ही प्रवासाला निघालो, पण अवघे 4 किलोमीटर क्रॉस झाले असतील आणि बाईकमध्ये मोठा इश्यू आला. पेट्रोल लीक हो रहा, समझ में नहीं आ रहा. बट वो ओवरफ्लो की वजह से होना चाहिए थोड़ा सा, बट ऐसा बंद नहीं होना चाहिए. और एक्चुअली ओवरफ्लो में होता है पण एवढं नाही व्हायला पाहिजे. बोरीच्या हायवेला बाईक लावली आणि RSAला कॉल केला. इश्यू काय आहे ते समजले, पण तिथेच तो इश्यू रिझॉल्व्ह करणं हे आमच्या हातात नव्हतं. तर आता भाई टोविंगवाला आपला आलेला आहे इथे. आता आपली बाईक जाणार आहे त्याच्यामध्ये आणि आपण जाणार आहे सर्व्हिस सेंटरला. आमचं असं आहे ना, काय नाही तर काय नाही भाई, भगचोदी झाली पाहिजे. आता टेंट वगैरे सगळं असंच आहे. आम्ही आता विचार करतो इथंच मॅगी बिगी बनवायला स्टार्ट करूया. आतमध्ये सगळं सामान आहे, कॅम्पिंगचं सगळं सामान आहे भाई. काय करू शकतो काय कळत नाही आता मला. वाव, ट्रिप सुरू झालेली आहे आमची. वाव, वॉटर ट्रिप. ओ हे काय झालं ओ वॉट बाय. ओ आता बाईकनी नाही या कारने येणार डायरेक्ट. काय सीन झाला आणि इथे कॉन्टेंटच काढतात बाई, पूर्ण कॉन्टेंट. थैंकफुली अपना काम हो गया है यहाँ पे कंप्लीट. सिर्फ 2 मिनट का काम था. एक्चुअली ना जो फ्यूल पंप है ना अंदर का, वहाँ का वो लॉक निकल गया था. अभी एक काम करेंगे, थोड़ा घर पे जाता हूँ मैं. घर तो पास में ही है. थोड़ा फ्रेश हो लेते हैं और 1 घंटे के बाद में हम लोग शायद से निकल जाएंगे. 9:30 बजे या फिर 10 बजे तक निकल जाएंगे. हो जाए लाइफ में मोटिवेशन, डिमोटिवेट नहीं होना. ये मिथिलेश से ही सीखा हूँ मैं. बड़े चीज़ हुआ है उसके साथ. तो ये तो मेरा फर्स्ट है. मित्रांनो आता आम्ही पुन्हा निघतोय आमच्या प्रवासाला. फायनली आम्ही 9:30ला बाईक राईड सुरू केली. राईड स्टार्ट करताच असं काही होईल असं खरंच कधी विचारही नव्हता केला. नशीब चांगली की देवाचा आशीर्वाद होता. इश्यू लवकर समजला आणि लवकरच रिझॉल्व्ह पण झाला. कधी लाईफमध्ये काही गोष्टी देवावर सोडून द्यायच्या असतात, कारण शेवटी देव सगळं काही ठीक करतो. आणि या राईडची खास गोष्ट म्हणजे आम्ही निघालो होतो देवाच्या दर्शनाला शिमग्यासाठी. जवळपास 150 किलोमीटर कंटिन्यू राईड केल्यावर आम्ही आमचा पहिला स्टॉप घेतला. मित्रांनो आता आम्ही लोक एका जागी असं थांबलेलं आहे इथे. ही आपली बाईक बघा आणि थोडी आता रेडबुल पिण्याचा टाईम आहे, कारण की झोप येते. सकाळी लवकर उठलेलो त्याच्यामुळे. आम्ही 115 का 120 किलोमीटर्स क्रॉस केलेले आहेत. कुठेही ब्रेक नव्हता घेतला. आत्ता जाऊन आम्ही लोकांनी ब्रेक घेतलेला आहे. मेन जर्नी जवळपास 9:30-10 वाजता काहीतरी स्टार्ट झालेली घरापासून. की सकाळी जाम डिमोटिवेट झालेलो. बट
झालं सगळं देवाच्या कृपेने बरोबर टायमावरतीच समजलं तो इश्यू आहे आणि तो इश्यू लगेच रिझॉल्व पण झाला. रेडबुल वगैरे पियत थोडेफार व्हिडिओ काढूया कारण की आपले प्रोडक्ट आहेत भाई. हे बघा पोल्गा ब्रोस 6 टॉप बॉक्स, तो एक टॉप बॉक्स, तिकडे एक टॉप बॉक्स प्लस पोल्गा ब्रोसचे पॅनियर्स, टॉप नॉच क्वालिटी. भाई नाही बॅग एक नंबर यार. म्हणजे ही बॅग आहे ना किती लिटरची आहे रे? 35 एक्सपांडेबल वर. बाप रे. मी जेवढं सामान घरी असू शकतं ते सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे. अरे हीच आहे बघा एवढं सामान भरलं एवढं सामान एक नंबर यार. म्हणजे मला हे वाटलेलं नव्हतं एवढं भारी असेल. बॅग पण खरंच चांगली आहे. तर मित्रा अरे भाई लाईट बीट सगळे आपल्याकडे एक नंबर. अरे वा मिशो जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. हो फुल चमकलो ना भाई मी. मित्रांनो आता आम्ही लोक थांबलेलो आहे एका जागी हॉटेल श्री गणेश मधल्यामध्ये कुठेतरी आहे. आय डोंट नो एक्झॅक्टली कुठे पण इकडनं 150 किलोमीटर आहे जवळपास कशेळी बीच देवघळी बीच जिथे आम्हाला जायचं आहे. तर आता आम्ही आता इथे मागवलं आहे चिकन आणि भाकरी. आता हे एकदम पोट भरून खाणार आहे कारण की रात्री आम्हाला काहीच इकडे खायला नाही भेटणार आहे. आमचा प्लॅन आहे कॅम्पिंग करायचा. आता आम्ही लोक एका जागी थांबलेलो आहे. का माहिती आहे का? कारण की आम्ही लोकांनी कॉफी वगैरे घेतली आहे आणि आता आमच्याकडे स्टोव वगैरे पण आहे. तर आता काय ना काय करायचं आहे. सनसेट होतोच आहे. तर आम्ही लोकांनी विचार केला हायवेच्या बाजूला आम्ही लोक इथे थांबलो आहे. आता स्टोव वगैरे काढून ह्याच्यावरतीच आम्ही लोक कॉफी वगैरे बनवणार आणि कॉफी पिणार. झोप बेकार लागली आहे म्हणून. ते चाय बनते चाय कॉफी 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 बनते इकडे हे बघा. ए भाई भाई साहब भाई साहब कर्म करायला जातो आणि कांड होतो. तर असं झालेलं आहे इकडे. आता गपचूप कमी गॅसमध्ये बनवतो आम्ही गॅस. तर आता आम्ही इथे अशा प्रकारे कॉफी बनवतो आहे बघा. इथे आपण हे फ्लॅप वगैरे ओपन केले आहेत मस्त. इथे हे सगळं आणलेलं आम्ही घरातनं. पाणी गरम होतं यामध्ये कॉफी टाकणार आणि मस्त ब्लॅक कॉफी मारणार आम्ही. मित्रांनो इथे आम्ही अशा प्रकारे कॉफी तर बनवली आता बनते आहे पण पिणार कशामधनं काहीच नाही आता आमच्याकडे. इथे प्लास्टिकचे ग्लास होते ना. अरे प्लास्टिकच्या ग्लासमध्ये. अरे देवा काय काय करतोय बघा आम्ही. कॉफी झालेली आहे रेडी इथे. चिअर्स 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 चिअर्स. रातभर जागूंगा. तर बघता बघता संध्याकाळ झाली. संध्याकाळची रात्र कधी झाली हे समजलेच नाही आणि आम्ही पोचता जवळपास 10 वाजले. सो मित्रांनो आपण फायनली पोचलेलो आहे देवघळी बीचला कशेळी बीच पॉईंटला. 10 वाजलेत रात्रीचे. मला सकाळी एकदम प्रॉपर व्ह्यू भेटेल. खूप भारी व्ह्यू आहे. समोरच माझ्या बीच आहे आणि एक वेगळा एक पॉईंट आहे तिकडे पण तुम्ही लोक जाऊ येऊ शकता. एनिवेज आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा इथेच कॅम्पिंग केलेली. आता बाजूला ना एक काका आहेत त्यांचा ना एक शॉप आहे. म्हणजे एक छोटंसं एक शॉप आहे जिथे नाश्ता वगैरे सगळं भेटतं आणि ती लोक टेंट पण प्रोव्हाइड करतात. तर आमच्याकडे तर टेंट आहेच पण आय थिंक त्या टेंटमध्ये आय थिंक 3 जणच राहतील. तर आम्ही आहे 4 जणं. सो इट्स बेटर की त्यांच्याकडे 4 ते 6 जणांचा एक मोठावाला टेंट आहे. तर आम्ही त्यांना कॉल केला. तर माझी ओळख त्यांच्याशी लास्ट टायमालाच झालेली. तर आता ते येत आहेत टेंट वगैरे देतील. 1000 रुपये काय भाडं बोललेले टेंटचं. तर ठीक आहे म्हणजे आता मोठा एक टेंट भेटतो आहे आणि एकदम प्रॉपरली जर लोकलच आहे आणि ते जर टेंट वगैरे प्रोव्हाइड करतात तुम्हाला कोण बोलणार पण नाही. तर मित्रांनो टेंटचा सेटअप आम्ही थोड्या वेगळ्या जागी केलेला आहे. त्या काकांचं तिकडे शॉप आहे त्यांच्या एक्झॅक्टली बाजूला ही एक मस्त प्लेस आहे जिथे तुम्हाला तशीवाली जमीन नाही वर खाली ही एकदम प्रॉपर जमीन आणि त्यांनी असा काही सेटअप करून दिलेला आहे आम्हाला इथे. हे बघा हा आमचा टेंट गादी विधी सकट सगळं दिलेलं आहे आणि जर तुम्ही समोर बघाल ना इथेच बीच आहे डायरेक्टली समोर. बीच म्हणजे ही क्लिफ आहे आणि त्या खालच्या साईडला बीच आहे. आमचा टेंट तर लागलेला आहे बाकी सगळ्या गोष्टी आणि आमची चेअर लागणार आहे. 2 चेअर आहेत आपल्याकडे. बाय द वे ह्या चेअर आपल्या मोटोवर्सच्या आहेत. जर तुम्हाला पण अशा चेअर कॅम्पिंगवाल्या चेअर ऑर्डर करायची आहे तर motorworks.in वरती जाऊन तुम्हाला नक्की भेटेल. जबरदस्त आहे.
तर आता काही अशा प्रकारचं सेटअप केलेलं आहे आपण. इथे लाईट आहे, इथे आम्ही एक गॅस पेटवलेला आहे, दुसरा पण आपल्याकडे गॅस आणि दुसरं हेवायला भांडलं आहे. तर आता गॅस वगैरे पण रेडी पेटवलेला आहे आणि ही आहे आमची मॅगी. पाणी गरम होत आहे आणि ही बघा ही आमची पोल गाबरोची शेफ चिकन बनवणार होते पण आता आम्ही मॅगीवर आलो. बघा आमचं टेंट. तर फटाफट मॅगी बनलेली आहे इकडे. 2 मिनिटाचे 15 मिनटं झालेली आहेत आणि मॅगीच बनते. 2 मिनिट्स मॅगी. अपना मॅगी अभी ऑलमोस्ट बन गया. मॅगी आता संपूर्ण झालेली आहे. आता प्रश्न हा पडलेला आहे, मॅगी तर बनली आहे पण खाणार कशी? खायला काय नाही आणलं, आता जुगाड करायला लागेल. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंगचे 7 वाजता आहेत एक्झॅक्ट. आम्ही इथे टेंट वगैरे लावलेला. आमच्या अशा बाईक आहेत इथे बाजूला आणि समोर कारण जर तुम्ही समोर बघाल तर हा नजारा आहे. नंतर आम्ही लोक त्या साईडला जाणार आहोत. तिकडे जबरदस्त आहे, थंडी खूप जबरदस्त आहे, म्हणजे खूप जास्त थंडी आहे. अनएक्सपेक्टेड होतं एवढी थंडी असेल. सकाळपासून कुडकुडतोय आम्ही. अजून आपले सूर्यदेव आलेले नाहीत. सूर्यदेव आता तिकडनं उठतील तेव्हा थोडं क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर आपण ड्रोन वगैरे उडवूया. आणि कडक प्लेस आहे, कडक प्लेस. म्हणजे इथे समुद्र आणि आम्ही अशा क्लिफवरती इथे अशी कॅम्पिंग करतो. रात्री मॅगी वगैरे खाल्ली, काय जबरदस्त मजा आहे. मॉर्निंगचे 9 वाजतात मित्रांनो. आणि आम्ही लोक थोडा वाट बघतोय की ते काका होते, त्यांनी टेंट वगैरे दिलेला. त्यांचं वॉशरूम पण आहे समोरच्या साईडला. तर ते आल्यावरती त्या वॉशरूमची चावी वगैरे पहिला सुटून घ्या. कोण पहिला जाणार? कोण पहिला जाणार? आम्ही सुटणार पहिला तिघांमध्ये. अरे यार हा पहिला जाणार. नंतर आता अजय बरोबर आपण करूया. ये चीज ऑन कैमरा रिकॉर्ड हो चुका है. अब कोई दगाबाजी नहीं करना है. रिटेक घ्या बरं. रिटेक आला फोन आला का? येतोय हा हा 15-20 मिनिटात पोहोचतो. अच्छा ठीक आहे. तर इकडनं नंतर आपल्याला सगळं पॅक बिक करून निघायचं आहे माझ्या गावी का तर आज होळी वगैरे असणार आहे. आज होळी वगैरे तोडणार, नंतर रात्री जळवणार, हे सगळं असणार आहे. मित्रांनो आता आम्ही फ्रेश झालेलो आहे. इथे वॉशरूम वगैरे एवढं नीट अँड क्लीन ठेवलं आहे, खरं सांगतो. तर हे काका आहेत ना, त्यांनी टेंटचे चार्जेस 1000 रुपीज घेतले आमचे आणि वॉशरूम यूज करायचे, म्हणजे आंघोळी सकट तुम्हाला सगळं काही भेटेल तिकडे. तर आणि एवढं नीट अँड क्लीन आहे, एवढं नीट अँड क्लीन, खरं अनएक्सपेक्टेड होतं हे. पण तुम्हाला जर हेच अशा टाईपची कॅम्पिंग करायची असेल प्रॉपरली, जर तुम्हाला सेटअप वगैरे करायचं असेल ना, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर नक्की देईन. तर सगळे फ्रेश तर झालेले आहेत. तर आता नाश्ता करून घेऊया. तिकडेच नाश्ता बोललेलो आम्ही, पोहे वगैरे बोललेलो आहे आणि भजी बोललेलो आहे. पोहे गरमागरम पोहे खावा. मित्रांनो मी इथेच बसलेलो
आणि ही लोक सगळं फिरून फिरून आले, खालपर्यंत जाऊन आले. कसं मजा म्हणजे आली. जरा वरती येताना जरा पेपडे में हाटलाय का घ्या, बाकी तसं चांगलं होतं. खूप मस्त आहे, सुंदर आहे. फक्त कचरा करू नका यार, इकडे कचरा करतात ना तुम्ही. कचरा आणि ते दगडांवर तुमचे कोरीव काम करू नका. आय लव्ह दिस, मनीषा, हे ते काय कोरीव काम करायचं होतं तर प्राचीन कालमध्ये करायचं. तुम्ही कोरीव काम करू नका. तर बाय द वे मी लास्ट टाइमच जाऊन आलेलो. मला माहिती आहे खूप टाइम जाणार आहे जायला आणि यायला, तर मी बोललो चल ठीक आहे. मी इथेच, सामान पण होतं आमचं खूप सारं, तर इथे बघायला पण कोण होतं, तर मी इथेच थांबलो. तर बाय द वे आता निघण्याचा टाइम आलेला आहे. आता पटापट आपण जाऊया आपल्या गावी. होळीचा एक्झॅक्टली काय प्रोग्राम आहे तो बघूया, पण तो आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये बघूया. आय होप तुम्हाला हा वाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल गाइस. इट्स स्मिथ मुंबईकर अँड एज ऑलवेज से कीप लविंग, कीप सपोर्टिंग अँड नेव्हर फॉरगेट टू एन्जॉय युअर लाईफ. बाय.